Hi guys, welcome to the UPSC Champion channel 2 minute series tips and tricks. So start with the UPSC, MPSC combine 2020 आणि 21साठी जे विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी मोस्ट टाइम पे प्लीज टेक अ स्क्रीनशॉट, टेक अ रिव्हिजन, टेक अ नोट्स. UPSC MPSC नाव इन मराठी 2 minute series. सो स्टार्ट विथ सेंट्रल अँड स्टेट रिलेशन खूप महत्त्वाचं आहे. आणि जर प्रिव्हियस ट्रेंड ॲनालिसिस बघितलं तिन्ही एक्झामसाठी UPSC MPSC कंबाईन, तर तिन्ही एक्झामसाठी खूप हायलाइटेड पॉईंट आहे. मोस्ट चर्चेबल आणि मोस्ट क्वेश्चनेबल पार्ट आहे. सो ट्रिकी पण आहे. सो प्लीज लिसन केअरफुली. आपण एक एक प्रोव्हिजन घेऊया. प्रोव्हिजन खूप महत्त्वाचे आहेत. तर पार्ट 11मध्ये सेंट्रल अँड स्टेट रिलेशन नमूद आहे. क्वासी फेडरल जो बेस आहे तो क्वासी फेडरल आहे. सेंट्रली बायस आहे. आपलं डायरेक्ट स्टेटला ऑटोनॉमस स्टेट नाही आहे. सो लेजिस्लेटिव्ह फंक्शन आपण बघूया. 1/4 प्रोव्हिजन. तर 245 ते 255 या आर्टिकलमध्ये पार्ट 11मध्ये ही लेजिस्लेटिव्ह फंक्शन आहेत ते नमूद आहेत. तर सेंट्रली आपलं जर बघितलं तर सेंट्रल कंट्रोल जास्त आहे स्टेटपेक्षा. तर फर्स्ट आहे टेरिटोरियल एक्सटेंट. ओके, टेरिटोरियल एक्सटेंट सेंटर स्टेट वाढवायचा हक्क फक्त पार्लिमेंटला आहे. ओके, देन इंडियन सिटिझन अँड प्रॉपर्टी वगैरे जे राईट आहे ते सेंट्रल ठरवतं. देन नॉट ॲप्लिकल कुठे नाही तर जर प्रेसिडेंट रोल अंदमान निकोबार, लक्षद्वीप, त्यानंतर दादरा नगर हवेली इथे जर बघितलं तर फोर्सेस अप्लाय करताना फक्त आणि फक्त फर्स्ट युटीला त्यांच्या अप्रुव्हल द्यावं लागतं. सो प्रेसिडेंट रोल होतो, नाहीतर प्रेसिडेंट रोल तिथं लागू होत नाही आहे. जर गव्हर्नर बघितलं तर गव्हर्नरचं राईट आहे की शेड्यूल 5 आणि 6मध्ये डायरेक्ट ॲक्शन करू शकतो गव्हर्नर. ओके, पार्लिमेंटचं विदाऊट पार्लिमेंट अप्रुव्हल. ओके, सो लिस्ट पाहूया आपण स्टेट सब्जेक्टमध्ये. हे खूप महत्त्वाचे आहेत. 246 आर्टिकलमध्ये नमूद आहे. लिस्ट जर बघितलं तर युनियन लिस्ट आहे, स्टेट लिस्ट आहे, कॉन्करंट लिस्ट आहे. 3 लिस्ट आहेत. जर त्याचं बॅकग्राऊंड बघितलं ओरिजिनली 97 होते, आता 100 आहेत. ओरिजिनली 66 होतं स्टेट लिस्ट, आता 61 आहे. कॉन्करंट लिस्ट ओरिजिनली 47 होतं, आता 52 आहे. ओके, जर बघितलं युनियन लिस्टमध्ये ऑथराईज पॉवर कोणाला असते तर पार्लिमेंटला. स्टेट लिस्टमध्ये ॲक्ट करण्याचं पॉवर कोणाला असतं, स्टेटला. आणि कॉन्करंट लिस्टमध्ये बोथला, दोघांना पण पॉवर असते. जर एक प्रोव्हिजन आहे फ्रिक्वेंटली विचारू शकतात आत्ता की 42 अमेंडमेंट्सनुसार अमेंड कुठली केली आहे. ओके, 42 अमेंडमेंटनुसार 1976 साली अमेंड करून कॉन्करंट लिस्टमध्ये 5 सब्जेक्ट ॲड करण्यात आले. खूप महत्त्वाचे आहेत. तर फॉरेस्ट आहे, वेट अँड मेजरमेंट्स आहेत, एज्युकेशन आहे, वाईल्ड लाईफ अँड ॲनिमल आहे, देन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जस्टिस. ओके, या 5 सब्जेक्ट त्यात ॲड करण्यात आले आहेत. सो खूप महत्त्वाचं आहे. देन आर्टिकल 248नुसार रेसिडरी सब्जेक्ट आहेत. रेसिडरी सब्जेक्ट मीन्स वॉट की जे ह्या 3 लिस्टमध्ये नाही आहेत. ओके, एक्झाम्पल टॅक्स लेवी म्हणजे टॅक्स कोण लावणार आणि कोण घेणार, टॅक्स डिस्ट्रिब्युशन कसं होणार, हे 3 लिस्टमध्ये नाही. हे अशांना म्हणतो आपण रेसिडरी सब्जेक्ट. ओके, यावर ॲक्ट करण्याचा फक्त आणि फक्त राईट कोणाचा तर पार्लिमेंटचा आहे. ओके, जर आपण बघितलं गव्हर्नमेंट ऑफ 1935चा ॲक्ट, तर त्यापासून आपण 3-4 इनॉमिनेशन म्हणजे हे 3 लिस्ट आहेत ते आपण गव्हर्नमेंट ॲक्ट 1935नुसार घेतलेले आहेत. सो स्टार्ट विथ अनदर आर्टिकल 249. पार्लिमेंट जास्त स्टेटपेक्षा ऑथराईज आहे अशी कुठले कुठले सब्जेक्ट आहेत की ज्या स्टेटपेक्षा पार्लिमेंटला जास्त राईट आहेत असे सब्जेक्ट बघूया आपण. 249 आर्टिकल, त्यात राज्यसभा रिझॉल्युशन. ओके, राज्यसभा रिझॉल्युशन कोणतेही बिल पास करू शकतं नॅशनल इंटरेस्टमध्ये आणि ते 1 इयरपर्यंत एक्सटेंड राहील बिल. देन आहे 250 आर्टिकल, त्यात नॅशनल इमर्जन्सी लावू शकतं. त्यात जे लॉ मेड होणार आहेत, जे लॉ बनवणार आहेत ते 6 महिनेपर्यंत एक्सटेंड होऊ शकतात. त्यानंतर 253 आर्टिकल आहे स्टेट रिक्वेस्ट. ओके, स्टेटनं रिक्वेस्ट केल्यावर तिथं आपण लॉ वगैरे पार्लिमेंट करू शकते. देन आर्टिकल 253 आहे इंटिग्रेशन ॲग्रीमेंट. ओके, इंटरनॅशनल ॲग्रीमेंट. ओके, जिनिवा कन्व्हेन्शन, पॅरिस सिटी यासाठी पण स्टेटमध्ये डायरेक्ट ॲक्ट करू शकते इंटरनॅशनल ॲग्रीमेंटच्या अंडर. देन आहे आर्टिकल 356, यात प्रेसिडेंट रूल लावू शकते. ओके, कायमस्वरूपी कंटिन्यू राहू शकते. देन आहे आर्टिकल 257 महत्त्वाचं आहे. ओके, अशा जे हे आहेत की ते सेंट्रली जास्त ऑथराईज आहे. ओके, सेंट्रल जास्त पॉवर्स आहे स्टेटपेक्षा, जास्त कंट्रोल सेंटरचा आहे. असे कुठले कुठले सब्जेक्ट आहेत तर ते आपण पाहूया. ओके, गव्हर्नर बिल आहे. गव्हर्नर काय करू शकतो की स्वतःजवळ जे बिल आहे ते जर खूपच क्रिटिकल असेल तर ते प्रेसिडेंटकडं देऊ शकतो कन्सिडरन्ससाठी. आणि त्यात प्रेसिडेंटला ॲब्सोल्यूट विटो हा राईट आहे. खूप महत्त्वाचा आहे. कोणता विटो प्रेसिडेंट वापरू शकतो अशा बिलमध्ये तर ॲब्सोल्यूट विटो. देन आहे आर्टिकल 255मध्ये स्टेट जे लॉ आहेत ते प्रेसिडेंट सँक्शन करू शकतो. ओके, देन आहे प्रेसिडेंट स्टेट मनी बिल किंवा फायनान्शियल बिल हे डायरेक्ट कॅन्सल करू शकतो.
आर्टिकल किती हे तुम्ही सांगा. फायनान्शियल इमर्जन्सी त्या अंडर आपण प्रेसिडेंट स्टेटमधले मनी बिल किंवा फायनान्शियल बिल डायरेक्ट कॅन्सल करू शकतो. ही फायनान्शियल इमर्जन्सीचा आर्टिकल प्लीज कमेंट करा. सो अशा प्रकारे सेंटर स्टेट रिलेशन आहे. सो प्लीज तुम्ही परत एकदा पाहू शकता. थँक्यू सो मच गाईज. स्टे होम स्टे सेफ. आजचा क्वेश्चन आहे की फायनान्शियल इमर्जन्सीचा आर्टिकल किती आहे. देन असे कोणते सब्जेक्ट आहेत तिथं फक्त आणि फक्त पार्लिमेंट ॲक्ट करू शकते. स्टेटला जास्त पॉवर नाही आहेत. असं कुठले सब्जेक्ट आहेत हे प्लीज खाली मेन्शन करा कमेंटमध्ये. थँक्यू सो मच.